कसं आहे, कुठल्याही अहवालात भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारचा कुठलाही रिपोर्ट हा जेव्हा येतो तेव्हा जोपर्यंत आपण तो वाचत नाही, तो एक ऑफिशियल डॉक्युमेंट आहे, कसं बोलणार मला सांगा तुम्ही. सोर्सवर कसं एखाद्या सरकारी डॉक्युमेंटवर आपण बोलणार. या खूप गंभीर्याने घ्यायच्या गोष्टी असतात. त्यामुळे रिपोर्ट आला की तो मी वाचीन आणि जरूर त्याच्यावर तुम्हाला कॉमेंट देईन. जर हा गोपनीय अहवाल आहे तर मुद्दामून सरकारकडून लीक केला गेलाय का? कुठेतरी पार्थ पवार यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का? कारण या सगळ्या घडामोडी सुरू असताना सातत्यानं पार्थ पवार यांचं नाव येणं, शीतल तेजवानी यांच्याकडनं त्यांच्यावरती जबाबदारी ढकलून देणं, म्हणजे हे काय सुरू आहे? हे तुमचा जो सोर्स असेल तेच सांगू शकेल ना, मी कसं सांगणार. माहिती तुम्हाला लीक होते, सोर्स तुम्हालाही माहिती देतोय, त्याच्यामुळे मला कसं कळणार आहे कोण करते. पण कुठलाही भारतीय म्हणजे हा असेल किंवा राज्यात किंवा देशातला कुठलाही गोपनीय रिपोर्ट असेल, तो एक तर तो गोपनीय असेल तर तो बाहेर कसा आला. आणि कुठलाही रिपोर्टवर बोलताना माझ्यासारख्या व्यक्तींनी, जी लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी वाचल्याशिवाय ह्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे.